आज गडिंग्लज येथे संघटन सृजन अभियान या ठिकाणी पार पडलं। या ठिकाणी या कार्यक्रमातून खास करून कोल्हापूर जिल्ह्याचे ऑब्झर्वर म्हणून या ठिकाणी जयशंकर पाठक साहेब आले होते। त्याचबरोबर AICCचे सचिन सावंत साहेब, त्याचबरोबर नंदकुमार कुंभार साहेब, राहुल गायकवाड साहेब, सचिन चव्हाण साहेब, विनायक गोरपडे साहेब, ही सर्व मंडळी या ठिकाणी येऊन या गडिंग्लज तालुक्यातील जे काही पदाधिकारी या पक्षाच्या संघटना बांधणीसाठी इच्छुक आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक, त्यांना मार्गदर्शन आणि काँग्रेसची संघटना टिकण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे। गडिंग्लज तालुक्यामध्ये काँग्रेस पुन्हा मजबूत करली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून हे संघटन सृजन अभियान जे देशपातळीवर राबवलं जात आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सगळीकडे होत आहे। त्याच पद्धतीनं प्रदेश काँग्रेसतर्फे तालुका निहाय अशा पद्धतीचं संघटन पुन्हा सृजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे हे ते वेगवेगळ्या पदांवरती ज्या नियुक्त्या आहेत त्या प्रत्येकाची चर्चा करून केल्या पाहिजेत। प्रत्येकाचं मत आणि ज्यांच्या ज्यांच्या इच्छा आहेत त्या सगळ्यांना संधी दिली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही इकडे आलेलो आहोत। आणि आता लवकरच ही तालुक्यानिहाय जी काही आमच्या आता हे चालू आहेत, बैठका चालू आहेत, त्यातलं आता गडिंग्लजला आम्ही आलो होतो। या माध्यमातून आम्ही आमच्या शिफारसी देऊन नियुक्त्या पुढच्या कालावधीमध्ये इथे केल्या जातील। गडिंग्लज आजरा चंदगडमध्ये म्हणावं तसं काँग्रेस नाहीच आहे, त्यासाठीच ही प्रक्रिया आहे। आता पुन्हा संघटन सृजनचा अर्थच आहे की संघटनेला पुन्हा मजबूत करणं, संघटनेची पुनर्निर्मिती करणं आणि त्याला जिथे नसेल तिथे पुनरुज्जीवित करणं। कारण काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही ही वस्तुस्थिती आता जनतेला कळलेली आहे। आम्हाला आमचं काम आहे की संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणं आणि हे वर्ष संघटनेसाठी दिलेलं आहे देशपातळीवरती काँग्रेसनं। त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये या प्रक्रियेचा जो काही आम्ही त्याचा अवलंब करू त्यातनं फरक पडलेला दिसेल आपल्याला। कार्यकर्त्यांशी आज तुम्ही बातचीत केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, कशा पद्धतीने काय व्यूहरचना? ही सगळी मंडळी जी आहेत ती काँग्रेसची निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। इतक्या मोठ्या देशपातळीवरच्या संकटाला तोंड देऊन उभे आहेत। काँग्रेस पक्षाच्या मधनं अनेक नेते गेले असतील परंतु कार्यकर्ते विचाराने एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला आनंद आहे की या सगळ्यांना भेटायचं, त्यांचं मत जाणून घ्यायचं आम्हाला संधी मिळते। निश्चितपणे यांच्याच माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये मोठे नेते घडलेले दिसतील। त्याच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते होते पण नेते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केले। आम्हाला घाबरलेले लोक नकोच आहेत पक्षामध्ये, कारण हा लढा लढायचा आहे। त्यामुळे तिथे निडर लोकांची आवश्यकता आहे। ही सगळी मंडळी जी आहेत ती निडर आहेत आणि विचारांनी एकनिष्ठ आहेत। त्यामुळे या कालावधीमध्ये आम्हाला अशाच लोकांची गरज आहे। पहिली तर गोष्ट त्यांचं अभिनंदन करतो की या अत्यंत कठीण कालावधीमध्ये लोकशाही आणि संविधानासाठी हे लोक सगळेजण विचाराने एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा लढायचं आहे। हा दुसरा स्वातंत्र्य संग्राम आहे आणि राहुलजी लढतायत, आम्ही सगळे लढतो आहोत। तीच लढवाई या फौजेची गरज आहे काँग्रेसला। बारामतीमध्ये अजितदादांच्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही हे संशयास्पद आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आणि त्यामध्ये काँग्रेसची काय भूमिका? निश्चितपणे आम्ही तर थेट मागणी केली त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी तर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करायला लावला। कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। एका उपमुख्यमंत्र्यांचा अशा तऱ्हेनं संशयास्पद मृत्यू होत असेल आणि त्याच्या मुलाशी जात असलेलं सरकार दिसत नाही, ज्या DGCAच्या अधिकाऱ्याची बदली केली जाते याचा अर्थ ते चौकशी नीट झालेली नाही आणि त्यांचं कुटुंब असेल, त्यांचा जो पक्ष आहे तो पक्ष असेल, सगळेच CBI इन्क्वायरीची मागणी करतात तरी ती दिली जात नाही। त्यामुळे पहिली गोष्ट CBI इन्क्वायरीची मागणी या पक्षानं त्यांची सत्तेमध्ये सामील असलेल्या पक्षानं करणं याचा अर्थ सरकारवरती अविश्वास सत्तेमध्ये सामील असलेला पक्षच दाखवतोय। त्यामुळे निश्चितपणे याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे आणि काँग्रेस पक्ष या संदर्भामध्ये या मताशी ठाम आहे। काँग्रेस पक्षाच्या ठाम भूमिकेमुळे निदान प्रकरण गुन्हा दाखल तरी झाला। त्याच पद्धतीने तुम्हाला काय वाटतं की खरात प्रकरणामध्ये भाजप नेमकं कुणाला वाचवतं? असं आहे की भोंदू खरात हा भाजपा आणि महायुतीच्या घरात आहे। त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न त्याचे भक्त करतायत जे त्या सरकारमध्ये सामील आहेत। त्यामुळे या दृष्टिकोनातून त्याच्या मुळाशी जाणं हे कितपत शक्य होईल याची शंकाच येते आम्हाला। आणि त्या महिलांचे जे काही व्हिडिओज अत्यंत दुर्दैवी पद्धतीने लोकांसमोर आले ते लीक करण्याचं काम कुठनं झालं तर त्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून झालेलं आहे। आता जे CDR आलेले आहेत बाहेर तेही तपास यंत्रणेच्या माध्यमातूनच बाहेर आलेले आहेत। त्यामुळे ही चौकशी ज्या पद्धतीनं व्यावसायिक पद्धतीने झाली पाहिजे, त्याच्या मुळाशी जाण्याची भूमिका असली पाहिजे, ती दुर्दैवानं होताना दिसत नाही।
त्यामुळे ही वाचवण्याचा कोण प्रयत्न करतंय का? कारण ह्याची नावं जी आहेत गुंतलेली ती बाहेर येऊ नये अशी मानसिकता कोणाची आहे का? ह्याच्या मुळाशी देखील जाण्याची आवश्यकता आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद सह लता पालकर गडिंग.